जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. सर्व शिक्षा अभियानच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता 88,000ची लाच घेताना अटक. जतमध्ये सांगली ACBची कारवाई. उपाधीक्षक इनामदार. जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्ती बिलाचे मोजमाप, नोंदवही, MB बुक तयार करून बिल मंजुरीसाठी सर्व शिक्षा अभियानच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंजूर बिलाचे 2% प्रमाणे 88,000 रुपयाची लाच घेताना सर्व शिक्षा अभियानच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. संजय भगवान सुतार, वय 51, पद कनिष्ठ अभियंता कंत्राटी, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, पंचायत समिती, जत असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील वर्ग खोल्या बांधकाम व दुरुस्ती बिलाचे मोजमाप, नोंदवही, MB बुक तयार करून बिल मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याबाबतचा तक्रारी अर्ज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पथकास दिला होता. तक्रारदार यांनी लाच मागणी तक्रारी अर्जाचे अनुषंगाने पंचायत समिती जत येथे पडताळणी केली असता सुतार यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. आज दिनांक 25 रोजी जत पंचायत समिती आवारातील विस्तार अधिकारी निवासस्थानाजवळ 88,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सांगली ACBच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, विना जाधव, चालक विठ्ठल सिंग राजपूत आदींनी ही कारवाई केली.